नमस्कार मंडळी, जयविश किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी गणपतीच्या नैवेद्यासाठी बघा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी दूध घेतलेलं आहे मी। हे दूध मी ह्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे। गॅस चालू केला। आता आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे दूध आपलं तापत आहे। त्याच्यामध्ये मी साखर टाकली, त्याचबरोबर मी हे विलायचीची पूड पण टाकून घेतली। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला अजून हे रेसिपी चविष्ट खमंग चवदार करायची असेल तर ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर पण टाकू शकता तुम्ही। बघा अशा पद्धतीने मी हे दूध गरम करून घेतलेलं आहे सगळं साहित्य टाकून। आता हे दूध आपण ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। आता हे बाउलमध्ये काढलेलं दूध आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरला आणून घ्यायचं, थंड करून घ्यायचं आहे। बघा हे दूध मी थंड करायला ठेवलेलं आहे। आता त्याचबरोबर हे थंड झालेलं आहे दूध। आता मी एक केळ घेतलं, केळाचे काप करून घेतले, बारीक बारीक असे पातळ काप करून घ्यायचे आणि हे दुधामध्ये टाकून द्यायचे। आता मी दुधामध्ये ते घातलेलं आहे, त्याचबरोबर मी त्याच्यावर तूप टाकलं, आपलं केसर पण टाकून घेतलं। बघा आपली ही केळाचं शिकरण तयार झालेलं आहे नैवेद्यासाठी गणपतीच्या। चला दुसऱ्या रेसिपीची सुरुवात करूया। बघा मी हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला, जिरे घेतले। आता हे कांडून घेऊया, मिक्स करून घेऊया। हे वाटण तयार करून घेतलं पहा। आता ताट घेतलं, ताटामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घेतलं, त्याचबरोबर हळद टाकली, लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं। हे सगळं साहित्य टाकून घेतलं आणि आपण हे आता मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण आता त्याला मळून घेऊया। बघा अशा पद्धतीने हे आपलं पीठ मळून झालेलं आहे। बघा असा डो तयार झालेला आहे। आता आपल्याला आदन वड्या करायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला रस्सा करण्यासाठी मसाला आपण करत आहोत। किसलेलं खोबरं घेतलं, लसूण घेतला, आपले कढीपत्ता घेतला। आता ते ग्राइंड करून घेतलं। बघा आता मी हे पीठ मळून ठेवलेलं होतं ना, त्याच्यावर थोडं तेल टाकून त्याला थोडं मळून घेते। त्याचे 2 भाग केले आणि मी त्याची एक लाटी तयार करून घेते। बघा अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं। अशी ही आपली पोळी तयार करतो तसं आपण चपाती तयार करतो तयार करून घ्यायचं आणि त्याचे काप तयार करून घ्यायचे। बघा अशा पद्धतीने हे काप करून घेत आहे मी। असे काप करून घ्यायचे, 1-1.5 इंचाचे असे काप करून घ्यायचे, मोठे पण करायचे नाहीत। आता हे काढून घ्यायचं पहा, अशा पद्धतीनं काढून घेऊन हे बाजूला ठेवून द्यायचं। आता हे सगळे काप मी काढून घेते। बघा हे अशा पद्धतीने हे काप काढून घेतलेले आहेत मी। गॅसवर पॅन ठेवला, पॅनमध्ये तेल ओतलं। ह्या भाजीला आपल्याला थोडं जास्त तेल लागतं, त्याच्यामध्ये हे वाटण केलेलं खोबऱ्याचं वाटण केलेला मसाला हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता त्याला बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायचं, कलर चेंज होईपर्यंत आपलं मिक्स करत राहायचं। आता बघा आपला मसाला बऱ्यापैकी शिजलेला आहे। त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं, आपला काळा मसाला टाकून दिला। आपल्याला झणझणीत भाजी करायची आहे रस्सा, म्हणून आपण त्याच्यामध्ये काळं तिखट थोडं जास्त टाकलेलं आहे। बघा आपली मसाला शिजलेला आहे। आता आपण फोडणी दिली, त्याला पाणी ओतून घेतलं त्याच्यामध्ये। आपली कडक फोडणी बसलेली आहे पहा। बघा कलर तर किती छान आलेला आहे। अशा पद्धतीने हा आपला रस्सा झालेला आहे।
आपण आता हा रस्सा उकळी येईपर्यंत शिजवायचा आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या टाकून द्यायच्या। बघा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे। आज मी आदन वड्या केलेल्या आहेत। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा। खात चला, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा। बघा कलर किती छान आला। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।